स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांची झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय। या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे। यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका करण्यात येत आहे। तसेच विरोधक काही प्रश्नही या संदर्भात उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत। अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयाच्या भोवऱ्यात असून आता या प्रकरणाचा तपास CID कडे देण्यात येणार आहे। अक्षय शिंदे यांचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट विमानाच्या आधारे ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे आणत होते। अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला। यात मोरे गंभीर जखमी झाले। अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने CIUचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडल्या। त्यात तो गंभीर जखमी झाला। कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले। या प्रकरणावरून विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीवर घणाघाती टीका करत आहेत। त्यानंतर आता हा तपास CID कडे सोपवण्यात येणार आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास CID करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। CIDची टीम ठाण्यात येणार आहे। CIDच्या अधीक्षक या तपासाचे प्रमुख असणार आहेत। फॉरेन्सिक टीमकडून आढावा घेतल्यानंतर आता CID कडून हा तपास केला जाणार आहे। मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी घटना घडली तिथे CID अधिकाऱ्यांचे पथक जाणार आहे। घटनेच्या वेळी वाहनात उपस्थित असलेल्या पोलिसांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत। अक्षय शिंदेच्या आईवडिलांचेही जबाब CID अधिकारी घेणार आहेत असे सांगितले जात आहे। या घटनेनंतर फॉरेन्सिक तज्ञांच्या पथकाने पोलीस वाहनांची तपासणीही केली आहे। अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे 66 वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन संप सुरू केलाय। या संपात ठाणे, कल्याण, मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व परिवहन विभाग सहभागी झाले आहेत। RTO कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते। यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाले। या दुहेरी कामाच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत। महसुली विभाग निहाय जे सामान्य लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे असे महसुली विभाग निहाय बदल्यांचे धोरण रद्द करण्यात आले नाही। पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा सक्तीच्या करण्यात आल्यात। त्यात ज्या कर्मचाऱ्यांचे वय 50 असेल त्यांनी या परीक्षा कशा द्यायच्या हा पेचच्या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय। तर या निर्णय रद्द करावा। आकृती बंदाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही। कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदीची अंमलबजावणी न करणे, बदल्या भरत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत। मोटर वाहन कर्मचारी संघटनेने वेळोवेळी या मागण्यांविषयी शासनाकडे दाद मागितले। त्याची दखल शासनाने घेतली नाही। केवळ तोंड देखील आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांची वेळोवेळी बोलवण करण्यात आले। त्यामुळे यावेळी लेखी स्वरूपात मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। या संपाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या लुईसवाडी येथील परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर परिवहन कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली। तसेच शासनाने केलेल्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात, जेणेकरून संप मागे घेऊन जनतेच्या सेवेसाठी सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील। 2 वर्षापूर्वी आकृतीबंध लागू झालेला आहे। म्हणजे पूर्ण जो RTO विभाग आहे त्याच्यामध्ये कर्मचारी अधिकारी संघटनेचा एक पाया असतो रचलेला, तो आकृतीबंध 2 वर्षापूर्वी शासनानं मान्य केला आहे। परंतु आमच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने त्याची अंमलबजावणी केली नाही। म्हणजे क्लरिकल संवर्गातले जे पदं आहेत त्यांचे प्रमोशन झालेले नाही। म्हणजे वरिष्ठ लिपिक पदावरून कार्यालयीन अधीक्षक हे पद आम्हाला देण्यात आलं आहे, पण त्या पदावर आमचे प्रमोशन केलेलं नाही आहे। तो आमचा एक मागणी आहे। आणि नंतर महसूल विभाग नवीन तयार केले आहे शासनाने। म्हणजे क्लरिकल विभागासाठी ठाण्यापासून तर सिंधुदुर्गपर्यंत, पालघरपर्यंत असा एक महसूल विभाग तयार केला। त्याला मुंबई जॉईन करण्याचा घाट चालू आहे। म्हणजे ठाण्यातला जो कर्मचारी आहे याची बदली सिंधुदुर्गला होणार आहे। याचा आम्ही विरोध करीत आहोत। त्याचबरोबर
त्याचबरोबर अन्य काही मागण्या आहेत आमच्या, म्हणजे उदाहरणार्थ वरच्या पदावर जर प्रमोशन लागत असेल तर तुम्हाला अर्हता परीक्षा देणं आवश्यक आहे. आता 50 वर्षाचा कर्मचारी झाल्यानंतर त्याला अर्हता परीक्षेची काही गरज नसते, कारण या डिपार्टमेंटमध्ये 20-20, 25-25 वर्ष काम केल्यानंतर डिपार्टमेंटचा त्याला पूर्ण अनुभव आहे. त्याच्यामुळं अर्हता परीक्षेचा काहीही प्रश्न उद्भवत नाही. तो सुद्धा आमच्यावर परिवहन आयुक्तांनी लादलेला आहे. त्यामुळे ही आमची तिसरी मागणी आहे. त्याचबरोबर इतर अनेक काही प्रमोशनच्या मागण्या आहेत. आता समजा या ठाणे कार्यालयाचा जर कर्मचारी मुंबई विभागात बदली होत असेल, त्याला आमचा फार विरोध आहे. 3 कर्मचाऱ्यांच्या नाहक बदल्या ठाणे विभागातून मुंबई विभागात करण्यात आल्या होत्या. त्याला आम्ही न्यायालयामध्ये गेलो, मॅटमध्ये गेलो आणि मॅटनी चपराक मारली. त्या कर्मचाऱ्यांना परत कल्याण RTOला जॉईन करायला लावला आहे. म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या मागण्यासाठी हे जे आमचं परिवहन आयुक्त कार्यालय आहे, परिवहन आयुक्त आहेत, हे कोर्टात जाण्यास सांगतात. ह्या छोट्या छोट्या मागण्या जर इथंच पूर्ण झाल्या तर आमच्याकडून असं संपाचं काहीही बडगा उगारला जाणार नाही आहे. ह्या जर मागण्या पूर्ण होत असेल तर आम्ही उद्याच संप मागे घ्यायला तयार आहोत. धन्यवाद. मागण्या पूर्ण नाही झालं, पुढची संघटना मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आमचा हा संप बेमुदत आहे. तो नेहमी म्हणजे चालूच राहील. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही किंवा लेखी आम्हाला आश्वासनं मिळत नाही तोपर्यंत आमचा हा संप जो आहे तो बेमुदत असल्यामुळे तो चालूच राहणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारसंघाची आकडेवारी घटनेऐवजी वाढल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय. काल जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली. तसेच उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत 1,66,910 दुबार नावांची प्रिंट कॉपी व सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावीत असे आदेश दिले असतानाही ही नावे वगळली नाहीत, उलट वाढवली आहेत. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व नुसार 1,93,302 दुबार नावे आढळून आली आहेत. म्हणजे एकूण 26,392 नावे वाढवली आहेत. याबाबत प्रचंड नाराजी दर्शवून श्री विचारे यांनी निवेदनातून प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढलेत. ही नावे वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा विचारे यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरी शेट्टी, संजय दळवी, प्रतीक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय. क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र काही विघ्न संतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगवा करत विकासाविरोधात भूमिका घेतली. या अप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असे स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले. पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कर्णा, खजिनदार रमेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते. दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुमारे 60 वर्ष जुनी आहे. सोसायटीला
कंपनीला 2002 पासून C1 अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत. सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत. काही विघ्न संतोषी लोकांना त्यांचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकावत आहेत. तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे. मे यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमताने DDRच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिली. क्लस्टरला एकमताने मान्यता दिली म्हणून मे यश अशोका यांनी LOI आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करतायत. कमिटी आणि सभासदांचा मे यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे त्याचे पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत. आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घर, रस्ते तसेच स्विमिंग पूल, उद्याने व इतर अनेक सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी आम्ही मे यश अशोकाचे आभारी आहोत, असे सचिव महेश कर्णा यांनी सांगितले. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.